बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील पिंपळगाव घाट या गावचे युवा सरपंच शरद दळवी सध्या या भागामध्ये सुप्रसिद्ध आहेत। त्यांनी सरपंच पदाच्या कार्यकाळामध्ये आजवर या गावांमध्ये अनेक कामे केलेली आहेत। बीड जिल्ह्याच्या बाँड्रीवरील असलेल्या या गावचे सरपंच म्हणजे ग्रुप ग्रामपंचायतचे तेच युवा सरपंच आहेत, कर्तबगार सरपंच आहेत आणि त्यांच्या कामावर गावकरी समाधानी आहेत। म्हणून अशा या लोकप्रिय युवा सरपंचाची आजवरची यशस्वी वाटचाल टिपण्यासाठी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। नमस्कार सर, मी पिंपळगाव घाट, हरेवाडी, मराठवाडी या तिन्ही गावाचा सरपंच, विद्यमान सरपंच आहे। मी आत्तापर्यंत जी कामं केलेत ती तुम्हाला सांगतो। पहिल्याचे ज्यावेळेस सरपंच झालो त्यावेळेस पहिलं गावाला आपल्या मशानभूमीचं काम म्हणजे हे नव्हतं, एक ते मशानभूमीचं काम पूर्ण केलं। त्याच्यापासून लोकांना ते मशानात लोकांची व्यवस्था झाली, जागा उपलब्ध करून घेतली। त्याच्यानंतर एक सिमेंटी रस्ता माळेवाडी वस्ती म्हणून आहे, तिथं एक सिमेंटी रस्ता केला। त्याच्यानंतर एक नळकंडी पूल म्हणून एक पुलाचं काम नदीवर केलं। पुलाचं काम करून त्या नदीवरून जाण्याच्या गावातली शाळेतील येणाऱ्या जाणाऱ्या मुलांचं एकदम गैरसोय होत होती, ती पूर्ण करून ती मार्गी लावलं। त्याच्यानंतर वस्तीवर जाणारा रस्ता आहे तो खडीकरण करून व्यवस्थित करून खडी दबाई करून मुरुम टाकून ते एक काम मार्गी लावलं। त्याच्यामुळे नंतर जिल्हा परिषद शाळातले रंगरगोटी किंवा प्लेविंग ब्लॉकचे कामं हे बी मार्गी लावले। परत मराठवाडीमध्ये आपल्या म्हणजे अंगणवाडीची गैरसोय होती, अंगणवाडी होती पण त्याला बेडिंग नव्हती, ती बेडिंगचं काम पूर्ण करून ते काम बी पूर्णस्तव केलं। तिथल्या विद्यार्थ्यांची सोय केली। त्याच्यानंतर गावाला आपल्या हायवेपासून येण्या जाण्यासाठी एक 2 किलोमीटरचा अंतरचा रस्ता होता, त्या रस्त्याचे 35 ते 40 वर्ष झाले। 35 ते 40 वर्षापासून ते काम अपूर्ण होतं, ते पूर्णत्वास नेलं, ते रस्त्याचं काम झालं। त्याच्यानंतर मी गावात प्लेविंग ब्लॉक दलित वस्तीच्या अंतर्गत प्लेविंग ब्लॉकचं काम आता बी चालू आहे, ते केलं पूर्ण। एक आपलं ग्रामपंचायत ऑफिसपाशी प्लेविंग ब्लॉकचं काम केलं, राम मंदिरात प्लेविंग ब्लॉकचं काम केलं। एक गावचे देवस्थान आहे त्या अमृतबाबा मंदिर म्हणून यात्रेचं असतं प्रतिष्ठित कुलदैवत म्हणून, तिथंही प्लेविंग ब्लॉकचं काम केलं आहे। एक हरेवाडीमध्ये अंगणवाडी पुढं प्लेविंग ब्लॉकचं काम केलं आहे। पाण्याची टाकीचे त्याची सोय केली, बोर घेतले 2 बोरचं पाण्याचं पिण्याचं मार्गी लावलं। मराठवाडी एकदम असं पाण्याचं म्हणजे टंचाई इतकी आहे का डोंगराळ भागावर वस्ती आहे, एकदम कडक, त्या पाण्याची सोय नव्हती, त्याचा जलजीवनमधून ते मार्गी लावलं। एवढे कामं मी माझ्या ह्या 1 वर्षाच्या कार्यकाळात पूर्ण केले। न्यूज 1 महाराष्ट्र चॅनलच्या मुलाखतनामा या कार्यक्रमात आज मुलाखत आयोजित केली आहे। आष्टी तालुक्यातील पिंपळगाव घाट या गावचे सरपंच शरदजी दळवी आपल्यासमोर आहेत। शरदराव, मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत। आपण या पिंपळगाव घाट या गावचे आपण विद्यमान युवा सरपंच आहेत नाही का? आणि युवा सरपंच म्हटलं की लोकांच्या अपेक्षाही असतात, तर कधीपासून आपण सरपंच आहात? गावचा कारभार एकूणच तुमच्या पूर्ण जी काही कारकीर्द आहे, तुमचं जे काही कार्य आहे आम्हाला ते ऐकायचं। नमस्कार सर, माझं नाव शरद ज्ञानदेव दळवी, पिंपळगाव घाट, हरेवाडी, मराठवाडीचा विद्यमान सरपंच। मी 2022मध्ये डिसेंबरला निवडणूक झाली, त्याच्यात विद्यमान सरपंच म्हणून निवडून आलो। लोकनियुक्त सरपंच म्हणून माझी निवड झाली। त्याच्यानंतर मी गावातले बरेचसे कामं केली। रस्त्याचं काम आहे ते मार्गी लावलं। परत हे शाळेमध्ये आत्ताही आपण बसलो आहात ना, इथं हे प्लेविंग ब्लॉकचं काम केलं। दलित वस्तीत प्लेविंग ब्लॉकचं काम चालू आहे आत्ता बी। वर आपलं अमृतबाबा मंदिर आहे, मंदिरामध्ये बी एक प्लेविंग ब्लॉकचं काम केलं, सिमेंट रस्ता केला वर आमचे। एकूणच काय की पिंपळगाव घाट आणि मराठवाडी या दोन्ही गावचं आपण नेतृत्व करतात आणि मुळामध्ये ही दोन्ही तुमची जी गावं आहेत ही आपल्या मराठवाड्याची बाँड्री नाही का? बीड जिल्ह्याची बाँड्री। काय सांगाल नेमकं की जेव्हा राजकारणात यायचं असतं तेव्हा लोकांच्या अपेक्षा असतात नाही का? भरपूर अपेक्षा। तुमच्याकडनं काय अपेक्षा होत्या आणि त्या दृष्टीने आपलं काय कार्य सुरू आहे? माझ्याकडून पहिली अपेक्षा पाणी योजना नाही का, मराठवाडीला पाण्याचं बहुत लय टेन्शन आहे, म्हणजे डोंगराचा खडकर भाग आहे, पाणी राहतच नाही, त्यांना पाण्याची म्हणजे सगळं उपलब्ध करून देणं ही महत्त्वाचं होतं। तर जलजीवन मार्फत आम्ही पाईपलाईनचं काम, एरीचं काम पूर्ण असतात गेलेलं आहे, फक्त आता मोटर वगैरे बसून पाणी त्यांना पुरवण्याचं ते काम मार्गी लावले। अगदी कमी वेळामध्ये आपल्या कामाची तुम्ही चांगली छाप पाडली आहे आणि त्याच कार्याची दखल म्हणजे ही मुलाखत आहे आणि तुमचा गौरव करत आहोत। काय वाटतं नेमकं? तर आम्हाला खूप असं चांगलं वाटतं की बा पहिल्यांदाच पिंपळगाव घाटला एखाद्या सरपंचाची मुलाखत आयोजित केली। इथून मग आजपर्यंत तरी
कोणी मुलाखत घेतली नाही वगैरे. शरदराव, मुळामध्ये जेव्हा आपण नेतृत्व करतो तेव्हा आपलं काम करत असतं आणि तुमच्याकडचं 2 गावं आहेत नाही का, एक मराठवाडी आणि तुमचं पिंपळगाव घाट. मुळामध्ये जेव्हा काम करत असतं एका गावचं तेव्हा सोपं असतं, पण दोन्ही गावचं काम करताना किंवा दोन्ही गावचं नेतृत्व करताना आपल्याला बॅलन्स ठेवायचा असतो. तर हा बॅलन्स कसा आपण ठेवला आहे? बॅलन्स दोन्ही गावाला सारखंच आपण कामं नाही का, जसं ह्या गावाला ज्या अपेक्षा येतात त्या ह्या गावाच्या आपण पूर्ण करतो, त्या गावाच्या ज्या लोकांच्या अपेक्षा आहेत आपल्याकडं त्यांचं जेवढं होतं नाही तेवढं आपण त्यांना ते अपेक्षेपुरते कामं पूर्ण करून मार्गी लावतो. त्यामुळं आमचे लोक बी खूप समाधानी आहेत माझ्यापासून. आणि कधी आम्ही जे ऐकलंय की तुम्ही स्वतः काम जेव्हा गावात येतं, म्हणजे एखादी कुठली योजना असेल, प्युअर ब्लॉक असतील किंवा आणि कुठलं नाली असेल किंवा आणि कुठलं रंगरंगोटी असेल, तुम्ही स्वतः तिथे उभे असता आणि त्याची साक्षीदार आम्ही पण आहोत. तर किती वेळ येतो नेमका समाजकार्याला? समाजकार्याला सध्या तरी माझं पूर्ण वेळ आहे का समाजकार्यातच आहे. सध्या मी घरचं काम काही करत नाही, सरे वडिलांना तेच पाहता. मी गावासाठीच आपलं तालुका ते गाव हेच कामं चालू आहेत. राजकारण करायचं म्हटलं की अगदी झोकून द्यावं लागतं नाही? द्यावाच लागतं, पूर्ण वेळ गावासाठी द्यावा लागतो, तरच आपल्याला लोक बी आपल्यापासून समाधानी राहतात. कमी कालावधीमध्येच या ठिकाणी तुम्ही लोकप्रियता, नाव कमावलं आहे आणि लोक तुमचं नाव घेतात खरं तर, कारण लोक नाव पण ठेवतात आणि नावही घेतात. कितीही काम केलं तरी लोकांचं ते अपेक्षा आहे, पण तरी त्यात चांगले लोक बी आपल्याला भेटतात. त्यांच्या स्पर्धा म्हणजे तुम्हाला कोणी नावं ठेवत नाही, तुमचं नाव घेतात लोक. तर एक विचार असं वाटतं की गावात आल्यानंतर प्युअर ब्लॉक असतील, तुमची आपली जिल्हा परिषद शाळा असेल, अगदी सगळं सुंदरमय वातावरण आहे. तर काय नेमकं कशा प्रकारे गावकऱ्यांचा सहभाग असतो, तुम्ही कसं लक्ष देता ते सांगा. नाही, गावकऱ्यांचा तर भरपूर सहभाग आहे. म्हणजे प्रत्येक काम आपल्याला अगोदर आपण त्यांना मांडलं की हे काम करायचं आहे, ते पूर्ण तयारी तिथं तेवढी मदत आपल्याला सहकार्य करतात, काही अडीअडचण येऊन देत नाही. आणि जसं करायचं त्यांचं म्हणजे गावकऱ्यांच्या सल्ल्यानेच आपण पूर्ण काम करतो. त्यांना आपण अगोदर आपल्या विचारात घेतल्याशिवाय आपण कोणतंही काम करीत नाही. मग त्यांनी जे काम मांडलं आहे तेच आपण पूर्ण करायचं. त्या हेतूने मग लोक बी आपल्याला भरपूर साथ देतात. आता इथं काम चालू आहे, त्यांनी त्यांच्या पदर मुरून बिरून सपाट करून म्हणजे भरपूर कामं सुरू आहेत नाही का? हो. पाहिलं आपण की पिंपळगाव घाट आणि मराठवाडी या दोन्ही गावचं अगदी संयुक्त नेतृत्व करत असले. ही संयुक्त ग्रामपंचायत आहे आणि याचं नेतृत्व करणारे शरदराव दळवी आपल्यासमोर आहेत. युवा नेतृत्व आहे, अगदी समाजकार्याची आवड आहे आणि 24 तास त्यांनी अगदी गावासाठीच दिलेलं आहे नाही का, म्हणजे आपल्या ग्रामपंचायतसाठी. म्हणून अगदी गावकऱ्यांचा जर अगदी कानोसा घेतला, त्यांचा जर अगदी विचार घेतला, त्यांचा अभिप्राय प्रतिक्रिया घ्यायची, तर सांगतात की सरपंच गावासाठी अगदी मनातून काम करतात आणि आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत. गाव तेव्हाच पाठीशी राहतं जेव्हा तुम्ही अगदी कणखरपणे उभे असत, काम करतात. निश्चितपणे आम्ही युवा सरपंच, युवा नेतृत्व शरदराव दळवी यांचा केलेला गौरव, यांच्या कार्याचा केलेला गौरव, एक सरपंच म्हणून केलेला गौरव प्रेक्षकांना आवडला असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज 1 महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद.